आज मंदाताई म्हात्रे आणि डॉक्टर राजेश पाटील आमचे जिल्हा अध्यक्ष यांना भेटण्याचं कारणच हे आहे की नांदेडचा जो एक उदाहरण आहे किंवा बदलापूरचं आता जे उदाहरण आहे तिथे 6 तिकीट एका घरात दिली गेली होती आणि नांदेडमध्ये जर 6 उमेदवार एका घरातले पाडले ते भाजपचे उमेदवारच होते आणि बदलापूरमध्ये वामन म्हात्रेंच्या घरामध्ये 6 दिली होती शिंदे गटाने त्यांचे 4 पाडले. तर मुळात आता काय झालंय की कार्यकर्ता हा भाजपचा असल्यामुळे तो कमळासाठी काम करणारच आहे, पण मतदार ह्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये. त्यामुळे या धोरणामुळे कुठे ना कुठेतरी कोणाचं तरी वर्चस्व आहे हे जे काही अपभ्रंश किंवा भास निर्माण केला जातोय ना, तो भास चुकीचा आहे हे लक्षात आणून घेण्यासाठी आम्ही अशी बैठक केली होती प्रभाग क्रमांक 18 मध्ये. मुळात कसं आहे की 2024च्या विधानसभा निवडणुकीचे आकडे बोलतात. आकडे काय बोलतात? 8,454 मतं ही भाजपला मिळालेली आहेत आणि 5,900 काहीतरी मतं 399 मतं ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली आहेत. आणि आता जे 6 तिकिटाची मागणी करतायत ना, ते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत होते. मग तुमचं वर्चस्व आहे कुठे? वर्चस्व सिद्ध केलं आहे भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांनी. मताधिक्य दिलंय भाजपला हे सामान्य कार्यकर्ते आणि तेव्हा तिथे कोणी असा वर्चस्ववादी किंवा काय म्हणतात तो आका टाईप कोणी नव्हतं. सामान्य कार्यकर्त्यांनी जे जे त्याला झेपलं जमलं ते त्यांनी केलं. आणि आता या निवडणुकीच्या निमित्ताने हा सगळा प्रभाग क्रमांक 18चा जवळजवळ 70 एक कार्यकर्ते आज सकाळी एकत्र आले होते आणि त्यांनीही म्हणजे मला पण विनंती केली की तुम्ही या आणि आम्हाला मार्गदर्शन करा. मग आम्ही म्हटलं की बाबा नाही, मंदाताई आणि डॉक्टर राजेश पाटील हे आपल्या पक्षाचं नेतृत्व करतात, त्यांना आपण ह्या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना भेटून या गोष्टीची जाणीव केली आहे की एका घरात एक पेक्षा जास्त तिकीट दिलं तर मतदार आपल्याला रिजेक्ट करतील. ही स्थिती पक्षाची येऊ नये, कारण आम्हालाही शेवटी मतदारांच्या आम्ही संपर्कात असलेले कार्यकर्ते आहोत. डे इन डे आउट आम्ही पक्षाचं काम करतोय, त्यामुळे आम्हालाही उत्तर देणं कठीण जाईल. त्यामुळे ही स्थिती पक्षाची येऊ नये म्हणून वेळेच्या अगोदर बिफोर टाइम आम्ही पक्षाच्या वरिष्ठांना ही सगळी माहिती दिलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये प्रदेश स्तरावर सुद्धा आम्ही माहिती पोहोचवण्याचं काम करू. आम्ही पक्षाच्या सोबत आहोत, पण पक्षाचा भला कशामध्ये आहे हे विचार करणं आम्हा कार्यकर्त्यांचं काम आहे. योग्य वेळेला माहिती देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. सध्याच्या काळामध्ये 50% आरक्षण आपण महिलांना दिलेलं आहे. तर ह्याचा विचार करता आपण बघितलं आहे की आताचे जे सांगतायत सिटिंग नगरसेवक की आम्हाला परत एकदा त्यांना चान्स मिळाला पाहिजे. तर इथं माझ्या पक्षाला आणि मंदाताई म्हात्रे यांना मी हे सांगायला आले आहे की ताई, अगर आम्ही सामान्य कार्यकर्ता अगर तुमच्यासोबत तेव्हा त्या टायमाला विधानसभेला कोणताही नगरसेवक नसतं, आम्ही सगळ्यांनी लीड आणून दिली, तुम्हाला जिंकून आणलं, तर आताही आम्ही ते काम करू शकतो. आमच्या एरियामध्ये किंवा पूर्ण अख्ख्या नवी मुंबईमध्ये आम्ही हे बघितलेलं आहे की जे आत्ताच्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये जे लोक भाजपला धोका देऊन गद्दारी करून जे दुसऱ्या पार्टीमध्ये गेलेले आहेत त्यांनी पुन्हा पार्टीमध्ये एंट्री केलेली आहे, कारण की त्यांना माहिती आहे की ते तसे जिंकू शकणार नाहीत भाजपच्या शिवाय. आणि आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की जे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी त्यांच्या जीवाचं रान करून इकडे त्या भाजपला जिंकून आणण्यासाठी आम्ही मेहनत केलेली आहे, तर त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. आणि तुम्ही कुठल्याही निष्ठावंत कार्यकर्त्याला द्या, आम्ही त्याला निवडून आणायची खात्री देतो. कारण की हे लोक जेव्हा भाजप सोडून एनसीपी मध्ये गेले तरीही ते जिंकू शकले नाहीत, कारण की जो ग्राउंड वर्कर आहे, जे केडर आहे, त्यांनी भरपूर चांगलं काम केलेलं आहे आणि आम्ही भरपूर त्यांना भाजपला जिंकून आणण्यासाठी मेहनत केलेली आहे. तर ह्या लोकांना आता तिकीट देणं इज व्हेरी रॉंग. एक नाही दिलं पाहिजे.